नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज काल संसदेमध्ये राहुल गांधी यांनी मोदी यांना पुलवामा हत्याकांड आणि त्यानंतर झालेल्या सिंदूर ऑपरेशन या संदर्भात संसदेमध्ये जोरदार भाषण केलं। 28 मिनिटाच्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी आपल्या प्रखर भाषणात मोदी यांना प्रश्न विचारले की जो सिंदूर ऑपरेशन आपण केलं आणि मध्येच थांबवलं, हे अमेरिकेच्या सांगण्यावरच का? तुम्ही ठासून आता या संसदेमध्ये सांगा की अमेरिकेचं ट्रम्प हे खोटं बोलतात। तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तुम्ही अमेरिकेचा हस्तक्षेप या ठिकाणी झाला आणि म्हणून आम्ही जे काही युद्ध सीज फायर केलं, ही जी टीका होते आहे ही होणार नाही। परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 36 वेळा त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या ठिकाणी की मी स्वतः भारत पाकिस्तानमध्ये असलेलं युद्ध थांबवलं। आणि असं असताना मोदी जे भारताचे पंतप्रधान आहेत ते अजून देखील या संदर्भात खुलासा करत नाही आणि मोदी यांनी या सदनाच्या पटलामध्ये हे जाहीर करावं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बोलतात। राहुल गांधी यांनी जे काही प्रश्न विचारले आणि त्यामुळं सरकार सज्ञात आले। सोनिया गांधी असो किंवा प्रियंका वाड्रा असो यांनी आपली भाषणं या ठिकाणी केली आणि आपले मतप्रदर्शन केलं। आणि याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सीज फायर झालं ते अमेरिकेच्या सांगण्यावरच का याबद्दल ते काही बोलले नाही। राहुल गांधी यांनी केलेलं त्यांना आव्हान आणि त्या आव्हानाला त्यांनी काही उत्तर दिलं नाही। बगल मारून त्यांनी चर्चामध्ये 102 मिनटं चर्चेमध्ये घालवली आणि सिंदूर ऑपरेशन, पहलगाम हमला याबद्दल आपली मतं ठेवली आणि ऑपरेशन सिंदूर करून आम्ही दहशतवादाचा बिमोड केला असं त्यांनी सांगितलं। आणि एकंदर त्यांचं जे भाषण होतं त्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांकडं किंवा विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देण्याचाच प्रकार झाला असं एकंदर चित्र आहे। संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा असं विरोधकांनी केलेली मागणी, काँग्रेसने केलेली मागणी, त्याला नरेंद्र मोदी यांनी बगल दिली आणि आता पावसाळी अधिवेशनामध्ये सुरुवात झाली। आणि सुरुवातीचे 7 दिवस नरेंद्र मोदी हे पुढे सदनामध्ये आले नव्हते आणि सदनामध्ये राजनाथ सिंग संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्री अमित शाह हे तोंड देत होते। आणि काल 16 तास चर्चा संसदेच्या दोन्ही पटलावर झाली। विरोधी पक्षांनी वेगवेगळे मतप्रदर्शन त्या संदर्भात केले आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी त्यांना उत्तर दिलं, पण जे काही उत्तर अपेक्षित होतं विरोधकांना ते मिळालं नाही। ते संशयाचं घोऱ्यामध्ये राहिलं आणि सदन अधिवेशनामध्ये विरोधकांनी मोदी सरकार हे विदेश नीतीमध्ये फेल झालेलं आहे आणि संरक्षण खात्यामध्ये डील व्हावं, व्यापारी वृत्ती टिकून राहावी म्हणून ट्रम्प यांच्या मध्यस्थीचे युद्ध थांबलं आणि सरकारनं अतिरेकी तळं किंवा जम्मू व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याच्या संदर्भात विरोधकांनी केलेली मागणी, त्याच्यावर विश्लेषित प्रश्नचिन्ह या ठिकाणी व्यक्त केले। सिंदूर ऑपरेशनमध्ये लोकांची अपेक्षा होती की पाक व्याप्त जम्मू काश्मीर आपल्या ताब्यात घेतील, परंतु तसं झालं नाही। आणि मोदी यांनी स्वतःची प्रतिमा या ठिकाणी चमकवण्यासाठी म्हणा किंवा आगामी काळात बिहारमध्ये निवडणुकीमध्ये या यशाचा फायदा घेण्याचे म्हणा उपयोग केला असं विरोधकांचा एकूण संशय आहे। आणि एकंदर ज्या अपेक्षेनं विरोधकांनी सिंदूर ऑपरेशन संदर्भामध्ये विचारलेले प्रश्न त्याबद्दल सरकार म्हणून नरेंद्र मोदी हे विफल ठरल्याचे दिसून आलेले आहे।
अनेक घटना घडतात, पण त्या घटनेची जबाबदारी कोण? इंटेरियर फेल्युअर असेल तर गृहमंत्री त्याला जबाबदार नाही, संरक्षण मंत्री त्याला जबाबदार नाही. कोणीतरी या देशाची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि अचानक अतिरेकी की घुसतात देशामध्ये आणि काही लोकांना मारून टाकतात आणि शांतता होते आणि अतिरेक्यांनी मारलं म्हणून आपण युद्ध करतो आणि युद्ध मध्येच थांबवतो. मग त्यामुळं सरकारचं ध्येय कुठे दिसून येत नाही, असं जी काही विरोधी पक्ष लोकांची केलेली मागणी रास्त होत्या. एकूण राहुल गांधी विरोधी पक्ष नेते यांनी विचारलेले प्रश्न, सरकारची केलेली कोंडी, त्याला सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देऊ शकले नाहीत, असे एक चित्र आहे. असो काही असो, यापुढील घटनांमध्ये सरकारनं आता दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि जनता या सदनामध्ये जे निवडून देतात लोकप्रतिनिधी, त्यांचं म्हणणं सरकारने ऐकलं पाहिजे. SIR योजना जो बिहारसारख्या राज्यामध्ये आहे, त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात चालू आहे. SRI योजनामध्ये नागरिक प्रमाणपत्र तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, तरी त्या पद्धतीनं निवडणूक आयोग हे लोकांना 12 अटी घालत आहे, 12 प्रकारचे सर्टिफिकेट्स मागत आहेत आणि त्याच्यामध्ये आधार आणि जुनं वोटिंग कार्ड आणि रेशनिंग कार्ड ह्या गोष्टीला लक्ष देत नाही, हे त्याचं समावेश करत नाही. आणि कुठेतरी नवीन मतदार वाढले पाहिजेत अशी निवडणूक आयोगाची अपेक्षा असताना नवीन मतदार कशी येणार नाही किंवा असलेली दलित समाज, मुस्लिम समाजाची मतं कमी करण्याचा सरकारचं धोरण आहे, असं एकूण विरोधी पक्षांना वाटतं आहे. संसदेच्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न सरकार म्हणून योग्य त्या पद्धतीने हाताळले गेले नाहीत, असे एकूण चित्र आहे. बघूया आगामी काळामध्ये विरोधक कशा प्रकारे प्रश्न विचारतात आणि सत्ताधारी पार्टी त्याला कशा प्रकारे उत्तर देतं हे बघून येणार आहे. असं जरी असलं तरी शासक पण नरेंद्र मोदी यांची जबाबदारी आहे की विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन देशाने ज्या अपेक्षेने तुम्हाला निवडून दिलेला आहे त्या अपेक्षा पूर्ण करा, बेरोजगारी दूर करा, लोकांना रोजगार द्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर जी काही आपली छबी आहे ती टिकून ठेवा. रशियासारखा पारंपरिक मित्र आहे तो आपल्यापासून दूर जातो आहे, ते जाणार नाही याची दक्षता घ्या. आपण अमेरिकेचे हस्तक म्हणून काम करू नये एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे. बघूया आता सरकार कशा प्रकारे वाटचाल करतं. सरकारने या सर्व गोष्टीचा, विरोधकांच्या गोष्टीचा त्याची देखील बूज राखून हे कोअलिशन गव्हर्नमेंट आहे आणि हे गव्हर्नमेंट चालवताना जे आपले घटक दल आहेत NDAचे त्यांना देखील विश्वासात घ्यावं. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे ज्यांच्यामुळे BJPला सरकार सत्ता मिळालेली आहे. त्या RSSची काही धोरणं तुम्ही राबवा, त्यांचं म्हणणं ऐका आणि देश जो काही स्वातंत्र्य, समता, बंधुता जी मिळालेली आहे त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना हवा. आणि या ठिकाणची जी लोकशाही त्या लोकशाही तुम्ही टिकून ठेवा. लोकशाहीमध्ये ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त संस्थांवर हस्तक्षेप टाळा अशी एकंदर अपेक्षा विरोधकांची. आणि सरकार म्हणून कशा प्रकारे आता पुढची वाटचाल होते बघण्यासारखं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जंग चालू आहे, दोन्ही पक्ष प्रबल आहेत. आणि या ठिकाणी निवडणूक आयोग असो, ED असो, CBI असो, CBI असो, ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्यांनी सरकार म्हणून सरकार सांगत असलेल्या राजकारणाची भूमिका घेऊ नये. सरकार सांगतंय म्हणून तुम्ही काही गोष्टी करू नये असे एकंदर चित्र आहे. त्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. बघूया आता मोदी सरकार काय भूमिका घेते. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.